ज्ञानेश्वरी अध्याय 16 भाग 3. भगवंतांनी आत्तापर्यंत बऱ्याचशा दैवी गुणांची आपल्याला ओळख करून दिली. तरीही आणखीन काही गुण राहिलेच आहेत. त्याविषयी आता जाणून घेऊ. भगवंत म्हणतात, आता आपण अपैशून्य याविषयी जाणून घेऊ. कोणाचेही उणे न पाहणे याचे नाव अपैशून्य होय. बुडणाऱ्या मनुष्याला वाचवताना तो ब्राह्मण आहे की क्षुद्र आहे, माणूस आहे का प्राणी आहे, हे न पाहता जो त्याचा जीव वाचवतो किंवा ते आपले प्रथम कर्तव्य आहे असे मानतो, तो अपैशून्य वृत्तीचा आहे असे जाणावे. थोडक्यात, कोणाचेही उणे न पाहणे, कोणाचेही मन न दुखावता त्याचे कल्याण साधणे याला अपैशून्य असे म्हणावे. तसेच दुःखी मनुष्याचे दुःख हरण करणे, त्यात श्रेष्ठ कनिष्ठ असा भेदभाव न करणे, अगदी गवत्याच्या पात्याचेही दुःख जाणून करुणा येणे किंवा कुणाचेही दुःख नाहीसे करून मगच पुढे जाणे याला दया असे म्हणतात. ही दयाबुद्धी सर्वांच्यात नसते हो. कोणत्याही जीवाच्या दुःखाने व्यथित होणे, ते दूर करण्यासाठी प्रयत्न करणे याला दया असे म्हणतात. तसेच दुसऱ्याच्या सुखाने सुखावणे यालाही दया म्हणतात. आणि अशा दयावान पुरुषाचा मी सदैव ऋणी असतो. आता अलोलुप्त्व याच्याविषयी सांगतो. सूर्याच्या उगवण्यामुळे सूर्यविकासी कमळे फुलतात, पण त्यांच्या सुगंधाचा उपभोग घेण्याचे सूर्य कधीही जाणत नाही. किंवा वसंत ऋतूच्या आगमनामुळे फळाफुलांची बहार येते, पण तिकडे लक्ष न देता आपला अवधी संपला की वसंत ऋतू आला तसा निघून जातो. त्याप्रमाणे भोगाची लालसा मनी उमटू न देणे याला लोलुपत्व असे म्हणतात. मार्दव. आता मार्दव म्हणजे काय ते पाहू. मार्दव म्हणजे भूतमात्रांशी मनुष्याचा जो व्यवहार घडतो तो अत्यंत जिव्हाळ्याचा, प्रेमाचा असणे. उपमास द्यायची झाली तर आईचे मुलाबद्दलचे जे निरपेक्ष प्रेम, माया असते त्याचीच द्यावी लागेल. किंवा आकाश जसे विश्वातील प्रत्येक पदार्था एवढे लहान मोठे असे होते, सर्व यच्चयावत जीवांना आश्रय देते, त्या आकाशासारखे असणे म्हणजे मार्दव होय. आता री किंवा लज्जा याचा अर्थ पाहू. लज्जा पण ती कशा प्रकारची? युद्धात पराजय झालेला राजा लाजेने आणि दुःखाने अगदी कष्टी होतो. किंवा चांगल्या घरच्या मनुष्याला अचानक गरिबी आली तर तो जसा हीन दीन होतो. अथवा प्रतिष्ठित सज्जन मनुष्यावर खोटा आळ आला तर त्याची जशी लाजेने मान खाली जाते आणि त्याला मरणप्राय दुःख होते, त्याप्रमाणे आत्मबोध झालेल्या महात्म्यास पुन्हा पुन्हा जन्ममरणाचे फेरे घ्यावे लागल्याचे जे दुःख होते त्याला लज्जा किंवा लाजिरवाणेपणा असे म्हणावे. म्हणजे या गोष्टीचीच लाज वाटायला हवी, बाकीच्या गोष्टी गौण आहेत. कारण मुळात निर्गुण निराकार असलेल्या जीवाने देहधारी होऊन नामरूपास येणे यासारखी लाजिरवाणी गोष्ट दुसरी नाही हो. मात्र अज्ञानी माणसाला ते सर्व गोडच वाटते. जन्म घेणे परत परत हेच गोड वाटते. आता अचांचल्य किंवा अचापल्य याविषयी सांगतो. अचांचल्य म्हणजे स्थैर्य, शांती, चंचलता किंवा विस्कटलेपणा नसणे. कठपुतळीच्या बाहुलीचा दोरा तुटला असता तिची हालचाल बंद पडते. किंवा सूर्य मावळल्यावर किरणांचा पसाराही लुप्त होऊन शांतता पसरते. त्याप्रमाणे मन आणि प्राण यांचे नियमन करून म्हणजे संयम साधून सर्व इंद्रियांना शांत करणे, मानसिक स्थैर्य प्रदान करणे याचे नाव अचांचल्य असे आहे. आता याच्याखेरीज तेज, क्षमा, धैर्य, शुचिता, निर्वैरपणा, अमानित्व ही सुद्धा दैवी संपत्तीचीच लक्षणे आहेत.
ईश्वरप्राप्तीची उत्कट इच्छा आणि उत्साह म्हणजे तेज. सहनशीलतेचा डंका न पिटता सहन करीत राहणे ही क्षमा. सर्व दुःखांचा जणू समुद्रच प्राप्त झाला तरी अगस्ती होऊन त्याला तोंड देण्याची हिंमत बाळगणे म्हणजे धैर्य. शुद्ध सोन्याच्या कलशात गंगाजल भरले असता ते जसे अंतर्बाह्य शुद्ध म्हणावे, तसा जो महात्मा आचरणाने अंतर्बाह्य शुद्ध असतो त्या स्थितीला शुचिता असे नाव आहे. आता अद्रोहाची आणि अमानित्वाची लक्षणे बघूया. गंगेचे पाणी जसे काठावरील सर्वांचे पाप नाहीसे करीत, काठावरील वृक्षांची वाढ करीत समुद्राला मिळते, तसे जो दुःखितांचे दुःख हरण करतो, स्वतःचे हित साधताना दुसऱ्याचे एवढेसे देखील नुकसान होणार नाही याची काळजी घेतो, त्याच्यापाशी अद्रोहता आहे असे जाण. अमानित्वाची लक्षणे यापूर्वीही अनेकदा सांगून झाली आहेत, पण लोकांनी मान सन्मान केला असता ज्याला विनयाने अगदी संकोच वाटतो त्याच्यापाशी अमानित्व आहे असे समज. वर सांगितलेले हे सगळे गुण दैवी गुण किंवा दैवी संपत्ती आहेत असे समज. या संपत्तीमुळे साधक मोक्षाप्रत जाऊ शकतो. आता यानंतर आसुरी संपत्तीचेही विवरण करून तुला सांगणार आहे, कारण आसुरी संपत्तीच्या पार्श्वभूमीवर दैवी संपत्ती आधी कुठून दिसेल. सर्व प्रकारची विषय एकत्र केली तर ती किती भयंकर रसायन तयार होईल, तितकीच ही आसुरी संपत्तीसुद्धा भयंकर आणि नुकसान करणारी आहे. ती कशी ते पाहूया पुढच्या भागात. हरिओम तत्सत. भाग 3 समाप्त.